मी लोकरीचं मोर पीस किंवा मोर पंखही म्हणू शकता हे मी बनवलेले आहे। तर हे कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर त्यासाठी आपल्याला लोकर लागणार आहे स्काय ब्लू म्हणजेच आकाशी निळा, त्यानंतर डार्क निळा। येथे मी मल्टी कलर वाला लोकर माझ्याकडे अवेलेबल होता, मी तो घेतला होता। या जागी तुम्ही रेडही वापरू शकता किंवा येल्लोही घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो। तसेच व्हाईट आणि ग्रीन। आता ग्रीन जो आहे किंवा लाईट मेहंदी कलर आणि हा ग्रीन आहे, तुम्हाला जो ग्रीन वापरायचा असेल तो तुम्ही वापरू शकता। क्रोशे सुई। चला तर मग मोर पीस कसं बनवायचं हे आपण स्टार्ट करूया। सुरुवातीला आपल्याला डार्क ब्ल्यू कलर घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला असं राऊंड करून घ्यायचं आहे, गाठ वगैरे करायची नाहीये। त्यानंतर त्यातून साखळी काढून घ्यायची आहे, ही अशी साखळी करून घ्यायची आहे। आता आपल्याला येथे 12 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। तर डबल क्रोशे म्हणजे एक सिंगल चेन, दुसरा सुईला वेढा, तिसरा पुन्हा एकदा एक चेन, हे 3 झाले धागे। पुन्हा सुईला वेढा घेऊन 2 जे आहेत वेढे त्यातून सुई काढून घ्यायची आहे, पुन्हा 2 वेढे त्यातून सुई काढून घ्यायची आहे। या ठिकाणी मी एक साखळी घेतली आहे करून। आता यामध्ये अजून आपल्याला 2 साखळी बनवायची आहे। 1 2 3 झाले, एक हे 3 साखळीचं एक खांब झाला आहे। आता आपल्याला येथे उरलेले 11 खांब बनवून घ्यायचे आहे। ते बनवण्यासाठी चेन ऑलरेडी एक सुईमध्ये आहे, दुसरा धागा, त्यानंतर धागा सुईला वेढून घ्यायचा आहे, तिसरा चेन घ्यायची आहे आणि चौथा धागा सुईला गुंडाळून पुन्हा 2 साखळीतून काढून घ्यायचा आहे। ह्याला म्हणतात डबल क्रोशे। असं आपल्याला 11 बनवून घ्यायचे आहे। आता हा जो राऊंड आहे तो मोठा आहे, तर हा तुम्ही छोटा करून घेऊ शकता। आधी आपण हे खांब बनवून घेऊया। 4 5 6 7 8 9 10 आणि 11। 11 घेण्याचं कारण की आपण सुरुवातीला 3 चेनचा एक खांब बनवला होता, मग तो धरून असे आपले 12 झाले, 12 खांब तयार झाले आहेत, म्हणजेच 12 डबल क्रोशे तयार झाले आहेत। 1 2 3 4 5 6 9 10 11 12। आता आपल्याला हे 12 डबल क्रोशे झालेले आहे। तर हा धागा आता घट्ट करून घेऊया। आपल्याला जे राऊंडचा धागा आहे तो ओढून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी जी शेवटची साखळी घेतली होती ती आपल्याला पहिल्या ज्या 3 साखळ्या घेतल्या होत्या, पहिल्या 3 साखळ्यांचा जो खांब केला होता त्याच्या तिसऱ्या साखळीमधून हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे, म्हणजे स्लिप स्टिच करून घ्यायची आहे। हे आपलं आता पॅक होऊन एक छान राऊंड तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता एक्स्ट्राचा हा धागा कट करायचा आहे, तसेच हा धागा पण कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे। मी इथे एक्स्ट्राचे धागे कट करून घेते आणि जो चेनचा धागा आहे तो हा येथे गाठ मारून घेऊया। फक्त साखळीतून जो कट केलेला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। याच ठिकाणी आपल्याला पुढचा स्काय ब्लू वाला धागा घ्यायचा आहे, म्हणजेच फिकट निळा हा धागा आपल्याला घेऊन इथे साखळी टाकून घ्यायची आहे। जेथे आपण धागा कट करून घेतला तेथेच आपल्याला ही जे साखळी दिसत आहे त्या साखळीतून आकाशी रंगाचा आपण येथे आता धागा हा दुसरा राऊंडला घ्यायचा आहे। तर सुरुवातीला आपल्याला हे एक साखळी घ्यायची आहे, ब्ल्यू कलरच्या साखळीतूनच ही साखळी घ्यायची आहे। आता त्यानंतर एक सिंगल चेन म्हणजेच एक साखळी, सिंगल साखळी घेतल्यानंतर पुन्हा त्यातूनच अजून एक साखळी घ्यायची आहे, म्हणजे अजून एक चेन, जेथून आपण पहिली चेन घेतली होती तेथूनच दुसरी चेन घ्यायची आहे आणि चेन मधून धागा काढून घ्यायचा आहे। आता ब्ल्यू कलरच्या प्रत्येक साखळीतून आपल्याला साखळी काढून घ्यायची आहे। अशा आपल्याला 6 साखळ्या करायच्या आहेत। 3 पहिल्या 2 झालेल्या, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी आणि ही 6वी। आता हे असे 6 चेन करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे असं दिसतं। 6 चेन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डबल क्रोशे घ्यायचा आहे। म्हणजेच डबल क्रोशे घेताना कसा घ्यायचा आहे तो बघा। एक पहिली चेन होती, दुसऱ्या सुईमध्ये धागा ओढून घेतला आहे, तिसऱ्यांदा आपल्याला ह्या चेन मधून न काढता जो गोल केलेला आहे मध्यभाग जो आहे त्या मध्यभागाच्या होल मधून आपल्याला हे असा धागा काढून घ्यायचा, म्हणजे हा असा डबल क्रोशे आपल्याला करून घ्यायचा आहे। हा झाला एक, अशा आपल्याला 4 करून घ्यायचे आहे। एक झालेला आहे, हा दुसरा, तिसरा, चौथा, हे असं दिसतं। हे अशा आपल्याला 4 डबल क्रोशे ह्या गोल मधून घ्यायचे आहे। 4 डबल क्रोशे घेऊन झाल्यानंतर पुन्हा जसे डार्क ब्ल्यू मधून आपल्याला हा फेंट ब्लू ची साखळी करून घ्यायची आहे। डबल क्रोशे झाल्यानंतर जसं आपण इकडे सिंगल क्रोशे केले आहेत तेच पुढे कंटिन्यू करायचे आहेत। सिंगल चेन,
हे असे सिंगल चेन पूर्ण राऊंड राहिलेला आहे तो पूर्ण कंप्लीट करायचा आहे. हा झाला आपला राऊंड पूर्ण. आता शेवटला जी आपण साखळी घेतली होती त्यातून पुन्हा एक चेन काढून जी आपण साखळी केली होती त्यातून आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि कट करायचं आहे असं. आता जे 4 आपण डबल क्रोशे केले आहे त्याच्या इथे आपल्याला हा धागा घ्यायचा आहे. पहिला जो डबल क्रोशे जिथं केला आहे तिथून आपल्याला काढून घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणे धागा बाहेर काढून घ्यायचा, थोडासा खाली ठेवायचा, बोटाने खाली धरून ठेवायचा. त्यानंतर एक स्लिप स्टिच घ्यायची, पुन्हा अजून 2 स्लिप स्टिच घ्यायच्या. सॉरी, आपल्याला फक्त इथे स्लिप स्टिचच घ्यायची आहे. स्लिप स्टिच घेऊन नेक्स्ट चेनमधून परत आपल्याला सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. परत नेक्स्ट आपल्याला सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. असे सिंगल क्रोशे आपल्याला एकूण 5 बनवून घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता 5 झालेले आहेत. अजून एक 6वा आपण इथे करून घेऊया सिंगल क्रोशे. आता आपल्याला डबल हाफ क्रोशे करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा डबल हाफ क्रोशे म्हणजे 6 वेळा सिंगल चेन, 6 वेळा सिंगल क्रोशे, त्यानंतर हाफ डबल क्रोशे 2 वेळा, त्यानंतर आपल्याला डबल क्रोशे करून घ्यायचा आहे. पण हे करताना आपल्याला इथे 6 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. इथे 3 झालेले आहेत, 4, 5 आणि 6 हे 6 सिंगल क्रोशे झाले आहेत. त्यानंतर पुढच्या चेन मध्ये 2 हाफ डबल क्रोशे आपल्याला करून घ्यायचे आहे. 2 हाफ डबल क्रोशे म्हणजे एक पहिल्या साखळीतून आपण हाफ डबल क्रोशे केला त्याच साखळीतून पुन्हा हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. तर एकाच साखळीतून आपल्याला 2 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. आता पुढचे जे 2 साखळींमधून आपल्याला अशा प्रकारे क्रोशे करून घ्यायचा आहे. चेन 2 वेळा सुईला धागा गुंडाळून घ्यायचा आहे. ब्ल्यू कलरच्या साखळीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. 2 पुन्हा 2 चेन मधून पुन्हा 2 चेन मधून आपल्याला साखळी जी आहे त्या साखळीतून 2 वेळा काढून घ्यायचं आहे. असं आपल्याला एकाच ब्ल्यू कलरच्या साखळीतून 2दा हे खांब बनवून घ्यायचे आहे, म्हणजेच हे क्रोशे बनवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी पहिला पुन्हा एकदा धागा वेढून घ्यायचा आहे, पुन्हा एकदा घ्यायचा आहे, म्हणजे असे 2 वेढे घ्यायचे. त्यानंतर ज्या चेन मधून आपण खांब करून घेतला आहे त्याच साखळीतून पुन्हा एकदा खांब घ्यायचा आहे. 2 2 2 असं 3 वेळा येतं. हा डबल क्रोशे मध्ये हे 2 वेळाच येतं. हे एकाच साखळीतून आपण 2 वेळा बनवून घेतले आहे. नेक्स्ट साखळीतून पण असंच करून घ्यायचे आहे, म्हणजे टोटल असे आपले 4 खांब तयार होतात. एक सिंगल चेन, त्यानंतर पुन्हा सुईला धागा ओढून घ्यायचा, पुन्हा एकदा घ्यायचा, म्हणजे असे 2 वेळा वेढे करायचे. त्यानंतर ब्ल्यू कलरच्या चेन मधून धागा काढून घेऊन आपल्याला 2-2 करत हे चेन मधून धागे काढत जायचे आहे. असं 4 करायचे. 3 झालेले आहेत, चौथा मी करून घेत आहे. येथे हा चौथा करून घेत आहे. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे दिसत आहे. या ठिकाणी जर मल्टी कलर नाही भेटला तर तुम्ही येलो धागा सुद्धा यूज करू शकता किंवा ग्रीन यूज करू शकता, जो तुम्हाला व्यवस्थित वाटेल असा. हा मध्यभाग झालेला आहे. जे 4 खांब बनवले होते त्याच्या समोरच्या बाजू हे आपल्याला खांब बनवून घ्यायचे आहे. नेक्स्ट चेन मध्ये आपल्याला पुन्हा 2दा डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. 1 2. आता त्याच्या नेक्स्ट चेन मध्ये हाफ डबल क्रोशे 1 आणि 2 असं करून घ्यायचं. सिंगल क्रोशे करून आपल्याला इथपर्यंत जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे 6 सिंगल क्रोशे झाले पाहिजे. 2 3 4 4 5 6. या ठिकाणी हे मल्टी कलरचा जो धागा होता तर त्याचा आपला हा राऊंड पूर्ण झालेला आहे. राऊंड पूर्ण झाल्यानंतर इथे मी धागा फिक्स करून घेतलेला आहे. तर राहिलेला धागा हा आपण इथेच गुंडाळून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट जो आहे तो व्हाईट धागा आहे. आपल्याला व्हाईट धाग्याचे सुद्धा मुके खांब घ्यायचे आहे. मी इथे पांढरे लोकर घेतले आहे. आता हे सिंगल स्टिचच करायचे आहे प्रत्येक साखळीतून. 2 साखळे सिंगल स्टिच आणि पुढच्या 2 साखळ्यांमध्ये 2-2 सिंगल स्टिच घ्यायची आहे. सुरुवातीला 1 सिंगल स्टिच एका साखळीतून, पुन्हा पुढच्या साखळीतून 1 सिंगल स्टिच, असे 2 झाले. परत पुढच्या 2 साखळ्यांमध्ये 1 साखळीतून 2 सिंगल स्टिच, पुन्हा पुढच्या 2 साखळीतून 2 सिंगल स्टिच. आता इथे 2 सिंगल स्टिच झाले आहे. पुन्हा पुढच्या साखळीत 2 साखळीमधून 1 सिंगल स्टिच, म्हणजे 2 सिंगल स्टिच एका साखळीतून 1 सिंगल स्टिच, असे 2 1 सिंगल स्टिच असं 2 वेळाच करायचे आहेत. म्हणजे 2 सिंगल स्टिच 1 आणि 1, पुन्हा एका साखळीतून 2 सिंगल स्टिच, पुन्हा एका साखळीतून 1 सिंगल स्टिच 1 सिंगल स्टिच, पुन्हा 2 सिंगल स्टिच 2 सिंगल स्टिच,
असं करायचं आहे। नेक्स्ट पुढे जे आहे येते तिथे आपल्याला हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा आहे। एकाच साखळीतून 2 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा आहे। असं आपल्याला दुसऱ्या साखळीतून पण करायचं आहे। त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एकाच साखळीतून आपल्याला 2 वेळा डबल क्रोशे करून घ्यायचा आहे। 1 2 पुन्हा डबल क्रोशे 1 2 त्यानंतर पुन्हा पुढच्या साखळीतून डबल क्रोशे 1 2। आता पुढे जे दिसतं आहे दोनदा डबल क्रोशे घेतले आहे। आता जी पुढची साखळी आहे ते त्या ठिकाणी आपल्याला वेढून घ्यायचं आहे। त्यानंतर साखळीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि 2 2 असं करत आपल्याला ही साखळी 3 वेळा करून घ्यायची आहे। तसं दोनदा हे करायचं आहे। म्हणजे एक आपला झाला आहे, दुसरा 1 2 3 हा दुसरा। सेम पुढे पण आपल्याला तसंच करायचं आहे। 1 आणि 2 2। आता जसं ह्याच बाजूने आपण केलं होतं, आता ही आपली साखळी घालून झाली। त्याच्यानंतर डबल क्रोशे घ्यायचा आहे साखळीतून 2 पुन्हा डबल क्रोशे साखळीतून 1 2। नेक्स्ट साखळीतून आपल्याला हाफ डबल क्रोशे 2 वेळा। नेक्स्ट साखळीतून आपल्याला 2 2 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचं आहे। 1 हे 2। सेम तसंच एका साखळीतून 1 सिंगल क्रोशे, एका साखळीतून 2 सिंगल क्रोशे, असं पुढच्या पण साखळीतून 2 सिंगल क्रोशे आणि परत उरलेल्या 2 साखळीतून 1 1 सिंगल क्रोशे। इथं आता हे आपला कंप्लीट झालेला आहे। आता एक्स्ट्राचा धागा आपण कट करून घेऊया। राहिलेला धागा आपण हा हाईड करून टाकू। आता आपली व्हाईट लेयर पण झाली आहे। ग्रीन लोकर घेऊन आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। इतर धाग्याप्रमाणे हाही आपल्याला असंच जॉईंट करून घ्यायचं आहे। 1 सिंगल स्टिच, अशा आपल्याला 6 सिंगल स्टिच करून घ्यायचे आहेत। पुढील साखळ्यामध्ये 2 3 4 5 6 पुन्हा पुढे आपल्याला अजून 6 सिंगल स्टिच घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि 6। आता आपल्याला पुढे सिंगल सिंगल साखळीमध्ये 2 वेळा हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे। 1 आणि 2 असं दोनदाच घ्यायचं आहे। पुन्हा परत एकदा आपल्याला आता पुढे आपल्याला 4 साखळ्यांमधून सिंगल डबल क्रोशे घ्यायचा आहे। 1 2 3 4 असं। तर या ठिकाणी मी इथे 3 चेन घेऊन त्यानंतर स्लिप स्टिच नेक्स्ट साखळीमधून घेतलेली आहे। पुन्हा सिंगल क्रोशे असे करून घेतलेले आहे। सिंगल क्रोशे 3 वेळा करून घेतलेत, 1 2 आणि 3। आता जेथे आपले 3 झालेले आहे आणि जॉईंट पण झालं आहे पुढे, या ठिकाणी पुन्हा 3 चेन घ्यायचे आहे। 1 2 3। पहिल्या साखळीतून आपल्याला परत धागा चेन मधून काढून घ्यायचा आणि स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तयार आहे आपले हे मोरपीस। मी एक्स्ट्राचा इथे धागा कट करून घेतलेला आहे। खूप सुंदर असं मोरपीस तयार झाले आहे। मला हवी ते शेडिंग तुम्ही यामध्ये घेऊ शकता। इथे खूप सारे मोरपीस बनवून घेतलेले आहे। यापासून तुम्ही तोरण आणि रुमाल बनवू शकता। आता ते कसे बनवायचे हे मी पुढच्या भागात तुम्हाला दाखवते। आता यापासून तोरण कसे बनवायचे हे मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन येत आहे। तोरण बनवण्यासाठी आपल्याला आधी पट्टी आणि त्यानंतर हे मोरपीस जॉईंट करायचे आहे। पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।